दादा भुसे बोलतात, पाहूयात. त्याचाच हा एक भाग म्हणून आणि पाठीमागच्याही काळामध्ये कशा पद्धतीने आपल्या राज्याने वेळोवेळी या संदर्भातले निर्णय केलेले आहेत याची सविस्तर माहिती आम्ही जसं मी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेब असतील, साहित्यिक महोदय असतील, या सर्वांच्याकडे आम्ही हे ठेवू आणि आपल्या माध्यमातून पत्रकार महोदयांच्या माध्यमात तुमच्या पण समोर आम्ही ती ठेवू. बिलकुल बदल होणार आहे का आता यापुढे आजच्या बैठकीनंतर? बघा आता याच्या पाठीमागचं वस्तुस्थिती आम्ही समोर ठेवू. आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवूनच हा निर्णय सरकारने केलेला आहे. त्याच कुठली स्थगिती नाहीये सध्या. आता तत्राप होऊ शकतं ना की एखाद्या सामान्य माणसाची पण चांगली सूचना असू शकते. मग त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की साहित्यिक महोदय असतील, माननीय राज ठाकरे साहेब असतील, त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठेवू. या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? मला वाटतं की अंमलबजावणी केली तात्काळ आम्ही ज्यांचे काही या संदर्भातले प्रश्न आहेत त्या सर्वांशी तात्काळ आम्ही संवाद साधू. हा पर्यायी हिंदी विषय जो घेतोय हा मागे घेण्याच्या तयारी. राज ठाकरे साहेबांशीही भेट घेऊ, त्यांच्यासमोर पण या सगळ्या गोष्टी ठेवू. साहित्यिक महोदय ज्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांच्यासमोर पण आम्ही हे सगळे मुद्दे ठेवू. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू होईल की अद्यापही त्याला काही? मला वाटतं की आता जेव्हा आम्ही सांगतो आहोत की बाबा तात्काळ आम्ही या ज्यांच्याशी संबंधित विषय आहेत तात्काळ आम्ही संवाद साधणार. याचा अर्थ